हेच नाव आहे। तसं तर माझे 3 नाव आहेत। लग्नाची बोलणी सुरू होती सेकंड सेमिस्टरच्या टायमिंगला आणि त्यामध्ये अचानकपणे लग्न पण ठरलं। मग त्यामध्ये मी एक्झामला नाही जाऊ शकले तर मग बोलायचं कामच नाही, लय बोर होतं बाबा। आणि मला गावाकडे राहायला तरी अजिबात नाही आवडत। खूप उदास भकास वाटतं। 78% पडलेत। तसं तर मार्क सांगायची काही गरज नव्हती, पण पास आहे म्हणून मार्क पण सांगितले। नमस्कार मंडळी, प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर हा व्लॉग थोडा आधी बनवायला हवा होता, कारण आपल्या चॅनलवरती भरपूर शॉर्ट्स आणि थोडेफार लॉंग व्हिडिओ अपलोड केलेत। पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवायला हवा, म्हणून तो आता मी बनवतीये। मगाशी ऐकल्याप्रमाणे माझं पूर्ण नाव प्रतीक्षा नितीन बुरंगे आहे आणि प्रतीक्षा हे नाव सगळ्या डॉक्युमेंटवरती, कॉलेजमध्ये सगळीकडे हेच नाव आहे। तसं तर माझे 3 नाव आहेत, म्हणजे प्रतीक्षा ओरिजिनल नाव, निकनेम प्रणाली आणि प्रणालीवरून अजून एक निकनेम पडलंय ते म्हणजे पनू, आणि सगळ्यात जास्ती मला पनू हेच नाव आवडतं। तर तुम्ही मला पनू या नावाने बोलू शकता। माझं सासरकडचं नाव प्रतीक्षा वसंत आलदर आहे आणि माझं एज 18 कंप्लीट आहे। मी 12th पास आहे आणि 12th मध्ये मला 78% पडलेत। तसं तर मार्क सांगायची काही गरज नव्हती, पण पास आहे म्हणून मार्क पण सांगितले। 12वी नंतर मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं। फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर तरी झालं, पण सेकंड सेमिस्टरला असा प्रॉब्लेम झाला की लग्नाची बोलणी सुरू होती सेकंड सेमिस्टरच्या टायमिंगला आणि त्यामध्ये अचानकपणे लग्न पण ठरलं। मग लग्नाची तयारी, शॉपिंग यामध्ये मी एक्झामला नाही जाऊ शकले। पण नंतर मी असं ठरवलं की सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आणि सेकंड इयरची एक्झाम आणि फर्स्ट इयरचे बॅकला राहिलेले विषय ते पण काढायचे। पण नंतर असं लक्षात आलं की सेकंड इयरचा अभ्यास, फर्स्ट इयरचा अभ्यास प्लस यूट्यूब करतीये, लग्न झालंय त्यामुळे थोडीफार जबाबदारी आहे। मग नंतर म्हटलं की नाही, नको, सेकंड इयरला नको ॲडमिशन घ्यायला, फर्स्ट इयरलाच ॲडमिशन घेऊन फर्स्ट इयर कंप्लीट करायचं, सोबत यूट्यूब पण करायचं आणि घर पण सांभाळायचं। मी 4 महिन्यापूर्वी सांगलीमध्ये राहायचे माझ्या मम्मी पप्पांजवळ, पण आता लग्न झाल्यापासून सांगोलमध्ये राहते। सांगोलमध्ये जवळा गाव आहे तिथे, आणि सांगलीचे आणि सांगोलमधले असे सगळे व्लॉग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेत। आणि मला गावाकडे राहायला तरी अजिबात नाही आवडत। खूप उदास भकास वाटतं। घरात कोण नसेल तर मग बोलायचं कामच नाही, लय बोर होतं बाबा। आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला लाईफस्टाईल, गावाकडची लाईफस्टाईल, एकंदरीत गावाकडचं वातावरण, शेती, ट्रॅव्हल, शॉपिंग असे बरेच व्लॉग पाहायला मिळतील। आणि तुम्हाला माझ्याकडून कसे व्लॉग एक्सपेक्ट आहेत ते मला कमेंट करून सांगा। ते व्लॉग बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन। आणि मी तुमच्या सर्वांकडून अशी अपेक्षा करते की मला आणि आपल्या चॅनलला तुम्ही सर्वजण सपोर्ट कराल आणि भरभरून प्रेम द्याल। चला भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।